तू काय वाचता लागून गेला का? मग का हुशारी कशासाठी करतो तू? बाहेर निघाल यांचे मोबाईल तर तिकडे रेकॉर्डिंग चालू सगळं. अतिशय धक्कादायक बातमी धाराशिव जिल्ह्यातनं येतेय. पोलीस काम कोणासाठी करतायत? सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी? आमदार कैलास पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला प्रश्न. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीचा विषय गंभीर होतोय. आज तो समोर आलाय. प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. एका शिवारामध्ये 2 कंपन्यांनी पवनचक्की उभ्या केल्यात. एका कंपनीनं जो मुआवजा दिलाय किमान तितका तरी द्यावा अशी मागणी तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांनी केली. मात्र आपल्या पोलिसांनी त्याचंच काय हाल केले ते पहा. दबाव टाकणं, कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करणं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना टार्गेट करणं हा उद्देश नव्हता. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तो प्रकार प्रतिबंधित करण्याच्या उद्देशानं, त्याचबरोबर ते डिझेल अनेक त्या ठिकाणी हजर असणाऱ्या अनेकांच्या, अगदी पोलीस अंमलदार आमच्यासह अनेकांच्या अंगावर ते 5 ते 6 लिटर डिझेल पडलेलं होतं. जे काही संशयित इसम यांच्यासह 25 ते 30 लोकांच्या जीवितास मोठ्या आणि गंभीर प्रमाणात धोका निर्माण झाला असता. तो संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशानं सौम्य बळाचा वापर करून तातडीने जमाव पार. प्रतिनिधी अय्यूब शेख, धाराशिव, NTV न्यूज मराठी.